नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण महाराष्ट्राच्या शॉर्ट नोट्समध्ये शेवटचा पार्ट म्हणजे लोकसंख्या पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11,23,74,333 इतकी होती। लोकसंख्या हा टॉपिक पुढे अभ्यासण्या अगोदर आपण काही संकल्पना समजून घेऊया। लोकसंख्या कशाला म्हणतात? तर लोकसंख्या म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात असलेली लोकांची एकूण संख्या, त्याला आपण लोकसंख्या म्हणतो। त्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या कशाला म्हणायचं यावर आयोग प्रश्न विचारतो। अतिरिक्त लोकसंख्या, निम्न लोकसंख्या अशा संकल्पनेवर आयोग प्रश्न विचारतो। त्यामुळे आपल्याला ह्या संकल्पना स्पष्टपणे कळल्या पाहिजेत। तर अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे जेव्हा एखाद्या प्रदेशातल्या भूक्षेत्राच्या व तेथील साधनसंपत्तीच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असते व त्यात नैसर्गिकरित्या व स्थलांतरामुळे वाढच होत जाते, त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीवर ताण पडतो आणि लोकांना आपल्या गरजा भागविण्यासाठी जड जाते, तेव्हा त्याला आपण अतिरिक्त लोकसंख्या म्हणू शकतो। मग निम्न लोकसंख्या काय म्हणायचं, कोणाला म्हणायचं? तर जेव्हा एखाद्या प्रदेशात भूप्रदेशाच्या व तेथील साधनसामुग्रीच्या तुलनेत तेथील लोकसंख्या कमी असते, तेव्हा ती निम्न लोकसंख्या असते। याचप्रमाणे पर्याप्त लोकसंख्या सुद्धा भूक्षेत्र, साधनसंपत्ती। आता साधनसंपत्ती हा सुद्धा मुद्दा तुम्हाला समजणं गरजेचं आहे। साधनसंपत्ती म्हणजे तेथील खनिज संपत्ती किंवा तेथील जमिनीतलं पाणी, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी ज्या की मानवाला आवश्यक असतात, त्या गोष्टींना आपण साधनसंपत्ती म्हणतो। ज्यावेळेस जमिनीतलं पाणी, जमीन ह्या सगळ्या गोष्टी कमी पडतात आणि माणसं जास्त होतात किंवा लोकसंख्या जास्त होते, तेव्हा या गोष्टीवर ताण पडतो। जसं की आता 2-3 हजार स्क्वेअर फूट जमीन असते आणि त्यावर काय एकाच बिल्डिंगमध्ये एक 25 ते 30 कुटुंब राहतात। जागा किती असते? 3000 स्क्वेअर फूट आणि कुटुंब किती राहतात? तर 25 ते 30। मग यांना काय म्हणायचं? तर अतिरिक्त लोकसंख्या म्हणायचं किंवा अतिरिक्त लोकसंख्या किंवा जास्तीची लोकसंख्या असं म्हणता येतं। त्यानंतर निम्न लोकसंख्या म्हणजे घरात 4च माणसं असतात आणि 1,500-2 हजार स्क्वेअर फूट घर मोठंच्या मोठं असतं। एका रूममध्ये एक माणूस बसलं तरी त्याला काही गरज नसते, अशाला निम्न लोकसंख्या म्हणायचं। ही सोप्या पद्धतीची मी व्याख्या स्पष्ट केली। त्यानंतर लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते? तर लोकसंख्येची घनता ही प्रदेशातील एकूण लोकसंख्येला ती जितकी जमीन आहे त्या जमिनीने भागलं जातं, म्हणजे लोकसंख्येची घनता येतं। परत आता मी हीच गोष्ट सांगू इच्छिते की जागा आणि त्याला भागिले लोकांची संख्या असं असतं। त्यानंतर लिंग गुणोत्तर। आता लिंग गुणोत्तर कसं असतं? तर त्या प्रदेशातील स्त्रियांची जेवढी संख्या आहे तिला पुरुषाच्या संख्येने भागून गुणिले 1000 करतात, मग ते येतं लिंग गुणोत्तर। त्यानंतर साक्षरता कशाला म्हणायचं? तर आपल्या भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती जी कोणती भाषा म्हणजे कुठलीही भाषा असो, ती मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, तेलुगू, तमिळ, संथाळी कुठलीही भाषा असो, ती भाषा वाचू लिहू शकला म्हणजे तो साक्षर झाला। त्यानंतर जन्मदर कशाला म्हणायचं? तर जन्मदर म्हणायचं की एखाद्या प्रदेशातील एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जिवंत जन्माला आलेल्या बालकांची संख्या, त्याला जन्मदर म्हणायचं। आणि त्यानंतर मृत्यूदर कशाला म्हणायचं? तर एखाद्या प्रदेशात एका वर्षातील दर 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या लोकांची मृत्यूची संख्या म्हणजे मृत्यूदर।
मग आता यामध्ये जन्मदर मृत्यूदर हा तर नॉर्मल झाला, मग नवजात मृत्यूदर असं पण एक संकल्पना असते किंवा माता मृत्यूदर ही पण एक संकल्पना असते. मग माता मृत्यूदर कशाला धरायचं किंवा बाळात पण म्हणजे दुसरा जन्म आपण लहानपणापासून ऐकतो आईच्या किंवा बहिणीच्या तोंडातून, बाळात पण सोपं नसतं बाई, दुसरा जन्मच होतो असं ऐकतो का नाही. त्याचप्रमाणे मग त्याला माता मृत्यूदर हे पण एक कारण आहे. संबंधित वर्षामध्ये म्हणजे जे वर्ष चालू आहे त्या वर्षामध्ये गरोदरपणात गुंतागुंत किंवा प्रस्तुती दरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन झाल्यामुळे प्रस्तुती अथवा प्रस्तुतीनंतर 42 दिवसाच्या आत, लक्षात ठेवायचं दिवस, 42 दिवसाच्या आत 1,00,000 जिवंत जन्मामागे त्या वर्षातील स्त्रियांच्या मृत्यूची संख्या. म्हणजे काय तर 1,00,000 बालकाला जन्म देणाऱ्या 42 दिवसात ज्या काही माता असतात त्या मृत्यू पावल्या तर त्याला माता मृत्यूदर असं धरलं जातं. त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर आपण सर्व काही मॅप थ्रू पाहूया. हे सर्व आपण 2011 त्याचबरोबर 2001चे पण आकडे पाहून घेऊया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या मी या अगोदरच सांगितली की 11,23,74,333 इतकी होती आणि भारताची लोकसंख्या ही 121 कोटीच्या वर होती. भारतामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लोकसंख्येत आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक. तर महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार पहिले 5 जिल्हे कुठले आहेत तर ठाणे म्हणजे पालघर आणि ठाणे दोन्ही मिळून ठाणेचीच लोकसंख्या धरली जाते, कारण 2014ला ठाण्यामधून पालघर विभक्त झाला, पण 2011ला ही जनगणना झाली, म्हणजे ठाणे आणि पालघर या दोघांची मिळून ही लोकसंख्या होती. आता 2021चे आकडे जमा करण्यात आलेत, ते प्रसिद्ध होतील तेव्हा पालघर वेगळा आणि ठाणे वेगळेचे आकडे प्रसिद्ध होतील. पण त्या अगोदर 2011 नुसार ठाणे हा पहिला जिल्हा आहे, त्यानंतर पुणे, त्यानंतर मुंबई, त्यानंतर नाशिक आणि नागपूर, आणि शेवटचे 5 जिल्हे म्हटलं तर सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा हे आहेत. त्यानंतर आपण पुरुष लोकसंख्या पाहूया. पुरुष लोकसंख्येमध्ये सुद्धा ठाणे जिल्हा पहिला आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर पुणे, नाशिक, नागपूर आणि शेवटचे 5 जिल्हे सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, भंडारा व वाशिम, गोंदिया. त्यानंतर आपण स्त्री लोकसंख्या पाहूया. तर स्त्री लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 48% इतकी आहे. तर त्यामध्ये सुद्धा पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये ठाणे आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, नागपूर आणि शेवटच्या 5 जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम असं आहेत. तर लोकसंख्येच्या विषयीचं महत्त्वाचं दिवस किंवा महत्त्वाच्या संकल्पना, महत्त्वाच्या दिवस किंवा संकल्पना 1804 मध्ये जगाची लोकसंख्या 1 अब्ज होती. ती नंतर 11 जुलै 1987 साली 5 अब्ज इतकी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आपल्या भारताची लोकसंख्या 100 कोटी ही आस्था या मुलीच्या जन्माबरोबर झाली. तिचा जन्म 11 मे 2000 मध्ये झाला. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1999ला जगाची लोकसंख्या ही 6 अब्ज झाली. तर 31 ऑक्टोबर 2011ला जगाची लोकसंख्या ही 7 अब्ज झाली. आता महाराष्ट्राची लोकसंख्या वाढ ही 2021 पासून सतत वाढत असून ती 2001च्या तुलनेत 2011 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर 15.99% इतका होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची. 2001च्या तुलनेत 2011ची लोकसंख्या वाढीचा दर 15.99% इतका होता, कारण यावर आयोग प्रश्न विचारतो.
जो मागील दशकापेक्षा 1991 ते 2000 मधील 22.73% कमी झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्राची लोकसंख्या वाढीचा दर घटलेला आहे. तो कितीने घटला आहे तर 6ने घटला आहे. -6.74 इतका आहे. भारताच्या लोकसंख्या वाढीत महाराष्ट्राचा 15वा क्रमांक येतो. महाराष्ट्र लोकसंख्ये वाढीचा दर हा ग्रामीण भागात 10.36% तर शहरी भागात 23.64% इतका होता. मग आता भारताचा किती होता तर भारताचा 17.70 इतका लोकसंख्या वाढीचा दर होता आणि ग्रामीण भागातील 12.27 तर शहरी भागातील 31.80 इतका होता. यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता ती ही 2011ची तर ती आहे 365. तर मग भारताची किती आहे तर भारताची 282 इतकी आहे. ते मी तुम्हाला पुढे मॅपमध्ये दाखवूनच देईन. मग लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे महाराष्ट्राचा राज्यांचा विचार करता महाराष्ट्राचा आपल्या 12वा क्रमांक लागतो. मग 2001 मध्ये ती किती होती तर 2001 मध्ये 315 होती आणि आता 2011 मध्ये 365 एवढी लोकसंख्या झालेली आहे. सुरुवातीचे 5 जिल्हे मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि शेवटचे 5 जिल्हे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. जर आपण हे शेवटचे 5 आणि सुरुवातीचे 5 जर लक्षात ठेवले तर आपला प्रश्न टॅकल करायला जास्त वेळ लागत नाही. भारताची लोकसंख्या घनता ही 382 आहे आणि सर्वाधिक घनता असलेलं राज्य म्हणजे बिहार आहे आणि सर्वात कमी घनता असलेलं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे. यानंतर लिंग गुणोत्तर. आता लिंग गुणोत्तराची व्याख्या मी या अगोदर सांगितली तरी पण परत एकदा सांगते. त्याचे असणारे प्रमाण म्हणजे स्त्री गुणोत्तर होय. स्त्री पुरुष गुणोत्तर किंवा लिंग गुणोत्तर असा 2 प्रकारे म्हणतात. ते महाराष्ट्राचं 2001 मध्ये 922 होतं तर आता म्हणजेच 2011 मध्ये तो आकडा प्रगतीपथावर आहे म्हणजेच थोडासा वाढला आहे. ते 229 वर गेलेला आहे. तर भारताची स्थिती काय आहे? भारताचं लिंग गुणोत्तर हे 243 आहे. ते महाराष्ट्रापेक्षा चांगल्याच पोझिशनवर आहे. यानंतर महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरातील पहिले व शेवटचे 5 जिल्हे. पहिले 5 जिल्हे आहेत. पहिला क्रमांक लागतो रत्नागिरी, दुसरा सिंधुदुर्ग, गोंदिया, त्यानंतर सातारा आणि भंडारा आणि शेवटचे 5 जिल्हे म्हणजे वर्स्ट लिंग गुणोत्तर हे मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि बीडचं आहे. तर आपल्याला असं म्हणतात की रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढं लिंग गुणोत्तर कसं काय जास्त आणि मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये एवढं का कमी. तर या कारणावर प्रश्न आलेला होता. तर आयोगानं असं उत्तर दिलेलं होतं की रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील लोक काम करण्यासाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे येथे जातात. त्यामुळं इथलं लिंग गुणोत्तर मुंबई शहर मुंबई उपनगर येथील लिंग गुणोत्तर कमी होतं आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधलं लिंग गुणोत्तर चांगल्या पद्धतीनं वाढतं. भारतातील टोटल लिंग गुणोत्तर 943 आहे. तर ग्रामीण भागातलं 949 आणि शहरी भागातील 929 असं आहे आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळचं आहे तर सर्वात कमी दीव दमनचं आहे. यानंतर बाल लिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटातील मुलामुलींची संख्या म्हणजे बाल गुणोत्तर असतं. बाल लिंग गुणोत्तर. तर महाराष्ट्रामध्ये बाल लिंग गुणोत्तर दशवार्षिक घटच होत चालली. ही एक म्हणजे चिंतेची बाब आहे. त्यातल्या त्यात मराठवाडा व पश्चिम विदर्भामध्ये जास्तच म्हणजे लिंग गुणोत्तर घटत चालले. त्यामुळं ही एक चिंतेची बाब आहे. पण आपलं बाल लिंग गुणोत्तर किती होतं? 2011 मध्ये महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर हे 884 होतं तर 2011-1 मध्ये ते 913 इतकं होतं. सुरुवातीचे 5 जिल्हे
गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हे आहेत. तर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारे अहमदनगर, जळगाव, बीड हे आहेत. आता भारताचे बाललिंग गुणोत्तराची स्थिती काय आहे, तर भारताचं 918 इतकं बाललिंग गुणोत्तर आहे. तर ते ग्रामीण भागात 923 व शहरी भागात 905 इतकं आहे. यानंतर आपण साक्षरता पाहूया. तर महाराष्ट्राची एकूण साक्षरतेची टक्केवारी आहे 2011 मध्ये 82.3%. तर स्त्री साक्षरता आहे 75.89%. तर पुरुष साक्षरता आहे 88.38%. मग भारतात किती आहे, तर भारताची पूर्ण साक्षरता ही 73% आहे. तर स्त्री साक्षरता 64.63% आणि पुरुष साक्षरता ही 80.90% इतकी आहे. तर ग्रामीण भागातील 67.8% आणि शहरी भागातील 84.1% इतकी साक्षरता आहे. मग साक्षरतेत पहिले 5 जिल्हे कुठले आहेत महाराष्ट्रातील, तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती हे सुरुवातीचे 5 जिल्हे आहेत. तर शेवटचे 5 जिल्हे नंदुरबार, जालना, धुळे, परभणी आणि गडचिरोली आहे. सर्वात कमी स्त्री साक्षरता ही नंदुरबार जिल्ह्यात आहे. तर सर्वात कमी पुरुष साक्षरता ही सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात आहे. म्हणजे हे 2 अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर आयोग प्रश्न विचारतो तो म्हणजे दुसऱ्या राज्यातलं आपल्या राज्यात येणारे लोक म्हणजेच काय, आंतरराज्यीय स्थलांतर. सगळ्यात जास्त म्हणजे 1 नंबरला उत्तर प्रदेशमधून 28.33% इतके लोक आपल्या महाराष्ट्रात येतात. तर दुसऱ्या नंबरला आहे कर्नाटक, जेथून 15.93% इतके लोक येतात महाराष्ट्रात. तर तिसऱ्या नंबरला गुजरात आहे, 8.7% इतके लोक येतात. तर चौथ्या नंबरला मध्य प्रदेश आहे, जिथून 8.07% इतके स्थलांतर होते आपल्या महाराष्ट्रात. तर आंध्र प्रदेशमधून 5.90 इतकं स्थलांतर आपल्या महाराष्ट्रात होत असतं. आता आपण या सर्व गोष्टी मॅप थ्रू पाहिलेल्या आहेत, त्यामुळे जास्त काळ लक्षात राहतात. जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा किंवा मागे जाऊन जिथं अडचण असेल तिथं व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.